अधिक मास 2026 अधिक मासात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात लेक व जावयाला सोन्यापेक्षा मौल्यवान या 3 वस्तू नक्की द्या. जावयाला वाण दिल्याने तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होईल. अधिक मासात जावयाला वाण काय द्यावे? लेकीला ओटीमध्ये द्या ही खास गुप्त वस्तू. पण ज्यांना जावई नाही त्यांनी अधिक मासामध्ये कोणाला वाण द्यावे? जावई नसेल तर काय करावे? अधिक मासात काय करावे, काय टाळावे? जावयाला कोणते वाण द्यावे? अधिक मासात लेक व जावयाला द्या सोन्यापेक्षा मौल्यवान या खास 3 वस्तू. नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात अधिक मास अतिशय पवित्र व शुभ मानला जातो. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक खास. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा महिना लेक व जावयाचे लाड करण्याचा महिना असतो. जाणून घेऊया की अधिक महिना जावयासाठी इतका खास का असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वीच्या काळापासून अधिक मासामध्ये जावयाला सोन्याच्या किंवा चांदीच्या वस्तू वाण देण्याची पद्धत आहे. पण आता सध्या सोन्या चांदीचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे सर्वांना सोनं किंवा चांदी घेणं हे शक्य होत नाही. कारण की काहींची आर्थिक परिस्थिती तशी नाजूक असते. त्यामुळे त्यांना सोन्या चांदीच्या वस्तू घेणं शक्य होत नाही. तर सोनं चांदी जरी तुम्ही घेऊ शकत नसाल तर जावयाला सोन्यापेक्षा मौल्यवान या खास 3 वस्तू अधिक मासामध्ये जावयाला वाण म्हणून तुम्ही आवर्जून नक्की द्या. अधिक मासामध्ये जावयाला वाण देण्यासाठी सोनं चांदी जरी तुम्ही घेऊ शकत नसाल तरी सोन्यापेक्षा मौल्यवान अशा खास वस्तू आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कोठेही स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, गुढीपाडव्यापासून आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात झालेली आहे. यंदा 2026 मध्ये अतिशय पवित्र अधिक मास आलेला आहे. तर याला धोंड्याचा महिना देखील म्हणतात. भगवान श्री हरी विष्णूंना हा महिना समर्पित आहे. हा महिना अतिशय शुभ मानला जातो. अधिक मासाला धोंड्याचा महिना, मलमास, पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतात. मित्रांनो, या अधिक मासामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये लेक व जावयाला आवर्जून द्या या 3 वस्तू. तर ती कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला अधिक मासामध्ये जावयाला वाण म्हणून द्यायच्या आहेत, हे सर्व सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा. मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण किंवा जय माता लक्ष्मी नक्की लिहा. तर यंदा 2026 मध्ये अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून सुरू होणार आहे आणि समाप्ती 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक महिन्याला कोणताही स्वामी नसल्याने भगवान श्री हरी विष्णूंनी या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम मास केले आहे. तसेच त्याचे महत्त्व देखील दुपटीने वाढविले आहे. हा धोंडा म्हणजे दगड. पूर्वी या महिन्यात कोणतेही शुभ कार्य किंवा धार्मिक विधी हे केले जात नव्हते. त्यामुळे हा महिना धोंड्यासारखा निरुपयोगी मानला जात होता. या महिन्यात लेक व जावयाचा मानपान केला जातो. या महिन्यात आपल्याला जावयाला सोन्यापेक्षा मौल्यवान या 3 वस्तू वाण म्हणून आवर्जून नक्की द्या. अधिक मासामध्ये जावयाचा मानपान करण्याची प्रथा आपल्याकडे आजही चालू आहे. आपण अधिक मासात जावयाचा मानपान केला तर जावयाला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती प्राप्त होते. या महिन्यात दान करणे हे अत्यंत शुभ पुण्याचं मानलं जातं आणि या महिन्यात आपल्या ऐपतीप्रमाणे जे काही दान शक्य होईल ते आपल्याला आवर्जून करायचं असतं. अधिक महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. तसेच भगवान श्री हरी विष्णूंच्या नामांचा म्हणजेच विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावा किंवा श्रवण करा.
अधिक महिन्यामध्ये जावायला अधिक महत्त्व का? याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण आपल्या मुलीचं लग्न करतो त्यावेळेला लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून आपण लेकीला आणि जावयाला नमस्कार करतो. त्यामुळे अधिक मासामध्ये लेक व जावयाचा मानपान केल्याने साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळत असतात. म्हणून जावयाला नारायण म्हणून संबोधलं जातं. म्हणून जावयाला दिलेलं वाण हे साक्षात भगवान श्री हरी विष्णूंना दिलेलं वाण किंवा दान समजलं जातं. म्हणून अधिक मासामध्ये जावयाचा विशेष मानपान केला जातो आणि या 3 वस्तू आवर्जून वाण म्हणून नक्की द्या. अधिक मासामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये या महिन्यात मुलीचे आई वडील लेक जावयाला घरी बोलावून त्यांना गंध आणि लेकीला हळदी कुंकू लावून ओवाळतात. पंचपक्वान्नाने त्यांचा मानपान केला जातो. पंचपक्वान्न देणं जमत नसेल तर तुम्ही अगदी साधी पुरणपोळीचा स्वयंपाक देखील बनवून जावयाचा मानपान करू शकता. जावयाला अधिक मासाचं वाण दिलं जातं. हिंदू धर्मात मुलगी व जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात. म्हणून देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या महिन्यामध्ये जावयाचा विशेष मानपान केला जातो. जावयाला धोंडे दान दिले जातात तर हे पूर्णाचे धोंडे बनवून वाण देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. लेक व जावयाला वाण म्हणून चांदीचे, तांब्याचे किंवा स्टीलचे 5 भांडे वाण म्हणून दिले जातात. तसेच जावयाला तुपात तळलेले 33च्या पटीत अनारसे देतात. चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात चांदीचे तांब्याचे भांडे नसेल तर स्टीलच्या ताटामध्ये देखील देऊ शकता. अनारसे ठेवून त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा दिवा ठेवून तो दिवा प्रज्वलित करून जावयाला देतात. अनारसेच्या ऐवजी तुम्ही 33 बत्ताशे देऊ शकता. 33च्या संख्येने म्हैसूर पाक देऊ शकता. 33च्या संख्येने जाळीदार पदार्थ वाण म्हणून देत असतात. परंतु याची संख्या 33 असावी. या महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळे, सुकामेवा देऊ शकता. यासारख्या वस्तू सुद्धा 33च्या पटीतच घेऊन वाण म्हणून देतात. अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासाच्या नंतर सुमारे 33 महिन्यांच्या नंतर येतो. 33 महिन्यांसाठी म्हणून 33 वस्तूंचे दान दिले जाते. ती संख्या अधिक मासामध्ये महत्त्वाची आहे. 33 कोटी देव असल्याने 33 संख्या महत्त्वाची मानली जाते. माता लक्ष्मीला चांदी खूप प्रिय आहे. जावयाला चांदीच्या वस्तू दिल्या जातात. चांदी अत्यंत पवित्र सात्विक धातू मानला जातो. चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यातून झाली आहे. चांदीचा संबंध प्रेमाचा कारक शुक्र आणि मनाचा कारक चंद्राशी आहे. चांदी ही शरीरातील पाणी व इतर घटक नियंत्रित ठेवते. मुलीचे आयुष्य सुखी होण्यासाठी या महिन्यात जावयाला चांदीच्या वस्तू भेट देतात. प्रत्येकाला सोनं चांदीच्या वस्तू घेणं शक्य नसतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुम्ही तुमच्या जावयाला वाणामध्ये नक्कीच देऊ शकता. अधिक मासामध्ये जावयाला जर तुम्ही सोने चांदी देऊ शकत नसाल तर ही एक वस्तू आवर्जून नक्की द्या. तर ते कोणत्या वस्तू आहेत तर ती वस्तू आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती. मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा देवीची पूजा अर्चना आपण करत असतो. देवीला अनन्यसाधारण महत्त्व देखील प्राप्त आहे. पण जर तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर त्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही. एखाद्या स्त्रीच्या हातून जर चविष्ट स्वयंपाक होत असेल तर असं म्हटलं जातं की तिच्यावरती साक्षात अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आहे. अशा घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही. कधीही अन्नाचा दुष्काळ भासत नाही. त्या घरामध्ये सुख समृद्धी, धनधान्य, अन्न याची भरभराट असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी श्रद्धा आहे की जी व्यक्ती अन्नपूर्णा मातेची श्रद्धेने मनोभावे पूजा उपासना करतो त्या घरावरती माता अन्नपूर्णा देवीची कृपा आशीर्वाद लाभतात. त्या घरामध्ये कधीच अन्नाची कमतरता भासत नाही. अधिक मासामध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या जावयाला वाण म्हणून देऊ शकता. तर तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही चांदीची अन्नपूर्णा मातेची मूर्ती देऊ शकता किंवा पितळेची सुद्धा देऊ शकता. जसं तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही देऊ शकता. आपल्या हिंदू धर्मामध्ये मुलीचं लग्न केलं जातं त्यावेळेस लग्नामध्ये मुलीला अन्नपूर्णा देवीची मूर्ती दिली जाते. पण जर तुम्ही दिली नसेल तर तुम्ही अत्यंत शुभ व पवित्र या अधिक मासामध्ये जावयाला वाण म्हणून देखील
अन्नपूर्णा देवीची मूर्ती देऊ शकता. अधिक मासामध्ये तुमच्या लेक व जावयाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिल्याने तुमच्या लेकीच्या घरी कधीच धनधान्याची अन्नाची कमतरता भासणार नाही व घराची भरभराट नक्कीच होईल. या अधिक मासामध्ये आपण जावयाला वाण म्हणून आणखीन एक दुसरी वस्तू सोन्यापेक्षा मौल्यवान देऊ शकतो. तर ती वस्तू आहे गाय वासरूची मूर्ती. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला सर्वोच्च स्थान दिलं गेलेलं आहे. गाय ही शुभ आणि पवित्र मानली जाते. आपण गायीला माय देखील म्हणतो, म्हणजेच गोमाता म्हणून संबोधले जाते. गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचं निवासस्थान मानलं जातं. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त आहे. त्यामुळे गाय वासरूची मूर्ती ही आपण आपल्या लेक जावयाला वाण म्हणून नक्कीच देऊ शकतो. या अधिक मासामध्ये आपण गायीची सेवा केली तर आपल्याला भरपूर असं अक्षय पुण्य प्राप्त होत असतं. याचं फळ आपल्याला दुपटीने मिळत असतं. कारण भगवान श्रीहरी विष्णू यांना गाय अतिशय प्रिय आहे. त्यामुळे अधिक मासामध्ये गायीची सेवा केली तर त्याचं भरपूर असं अक्षय पुण्य प्राप्त होईल. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला आपण दररोज घास म्हणजे नैवेद्य देत असतो. अधिक मासामध्ये गोमातेची सेवा करणं खूप पुण्याचं मानलं जातं. तुमच्या घरामध्ये गाय वासरूची मूर्ती असेल तर किंवा ज्या घरात असते त्या घरात सुख समृद्धी संतती आरोग्य याची कमतरता नसते. हे खूप शुभ मानलं जातं. आपल्या लेक व जावयाच्या आयुष्यामध्ये देखील सुख समृद्धी संतती नांदावी यासाठी अधिक मासामध्ये जावयाला वाण म्हणून गाय वासरूची मूर्ती नक्कीच द्यावी. गाय वासरूची मूर्ती तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही चांदीची गाय वासरूची मूर्ती किंवा इतर धातूची देखील देऊ शकता. पण तुमची ऐपत असेल तर तुम्ही चांदीची देऊ शकता किंवा इतर धातूची द्या. अधिक मासामध्ये गाय वासरूची मूर्ती लेक व जावयाला वाण म्हणून दिल्याने आपल्या लेकीच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य आरोग्य संतती नांदत असते. देवी लक्ष्मी व भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला खूप जास्त महत्त्व आहे. यामुळे जावयाला चांदीचे निरांजन नक्की द्यावे. जावयाला निरांजन दिल्यामुळे माता लक्ष्मी भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळतात. जेव्हा तुम्ही चांदीचे निरांजन जावयाला देतात तेव्हा तुमच्यावरील यम शनी राहू केतू ग्रहांचे वाईट परिणामही कमी होतात. तुम्ही चांदीचे निरांजन देऊ शकत नसाल तर तुम्ही पितळेचे देखील निरांजन घेऊन देऊ शकता. कारण सोनं चांदी पितळ यापेक्षा आपली भावना महत्वाची असते. ही घेणाऱ्याने आणि देणाऱ्याने दोघांनीही समजून घ्यायला हवी. या 3 वस्तू दिल्याने तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती नक्कीच होईल. सर्वात महत्वाचा तुम्हाला सर्वांना पडणारा प्रश्न तो बघूया की आम्हाला खूप इच्छा आहे अधिक मासामध्ये जावयाला वाण देण्याची, पण आम्हाला जावईच नाही, तर मग आम्ही अशा वेळी काय करावं? तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या बहिणीचा मुलगा जो असतो त्याला आपण भाचा म्हणतो. तर जावई जर तुमचा नसेल तर तुम्हाला खूप वाण देण्याची इच्छा असेल तर या अधिक मासामध्ये तुम्ही तुमच्या भाच्याला जावई म्हणून हे वाण देऊ शकता आणि त्याच्या पत्नीला तुमची मुलगी मानू शकता. तर अधिक मासामध्ये तुमचा जावई नसेल तर तुम्ही तुमच्या भाच्याला देखील हे वाण देऊ शकता. तर भाचा देखील जावई मानला जातो. अधिक मासामध्ये तुम्ही तुमच्या भाच्याला हे वाण देऊन अक्षय पुण्याची प्राप्ती करून घेऊ शकता. हे शुभ वाण देऊन लाख पटीने पुण्य मिळवू शकता व अक्षय पुण्याची प्राप्ती करून घेऊ शकता. कारण अधिक मासामध्ये जावयाला साक्षात भगवान श्री हरी विष्णूचे रूप मानले जाते. जावयाला दिलेले वाण हे साक्षात भगवान श्री हरी विष्णूंना दिलेलं वाण समजलं जातं. तर हा जावयाचा मानपान केल्यानंतर तुम्ही जावयाला वस्त्रदान देखील करू शकता. नंतर आपल्या लाडक्या लेकीचं देखील आपल्याला कौतुक करायचं आहे. अधिक मासामध्ये आपल्या लाडक्या लेकीची देखील ओटी भरायची आहे. कारण अधिक मासामध्ये लेकीला लक्ष्मी म्हणूनच मानलं जातं. त्यामुळे आपल्या लाडक्या लेकीचा देखील मानपान हा आवश्यक केलाच पाहिजे. तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या लाडक्या लेकीला पाटावर बसवून तिला हळदी कुंकू लावावे. नंतर लाडक्या लेकीच्या साडीच्या ओटीमध्ये तुम्हाला नारळ, कण, तांदूळ, लेकरुवाळं, हळकुंड, सुपारी, बदाम, खारीक, खोबऱ्याचा तुकडा, 1-2 फळं या वस्तू ओटीत ठेवून लेकीची ओटी भरायची आहे. त्यानंतर लेकीच्या तोंडामध्ये तुम्हाला साखर ही आवर्जून भरवायची आहे आणि ओटी भरताना लेकीला
33 पदार्थ जसे की 33 अनारसे 33 रुपये किंवा 33 फळं किंवा पदार्थ आवर्जून द्यायचे आहेत. अखंड सौभाग्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि आपल्या लाडक्या लेकीच्या दीर्घ आयुष्यासाठी, सुखी संसारासाठी, सुखी आयुष्यासाठी मनापासून देवाकडे प्रार्थना करायची आहे. आणि या पवित्र अधिक महिन्यामध्ये आईने आपल्या मुलीला ही एक वस्तू आवर्जून द्यायची आहे. तर ती वस्तू आहे आपल्या मुलीच्या जोडव्यामध्ये भर टाकावी किंवा मुलीला नवीन चांदीची जोडवी बनवून किंवा घेऊन द्यावी. पण जर तुमच्या आईला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच आईकडून जोडवी करून घ्यायच्या आहेत. परंतु आईला शक्य नसेल, काही अडचण असेल तर तुम्ही स्वतः देखील ही चांदीची जोडवी केली तरी सुद्धा चालेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल व हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत, बहिणींसोबत जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा. चला तर मग परत भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय